डबल चॅम्पियन झालो. हा पहिली मजकूरला मारली हा आणि आता ही जिल्ह्याला मारली. आता तिसरी सोनारला मारू. मारू म्हणजे मारू 100%. त्यांचा आपण विशेष हे मुन्ना मुन्ना हे मुन्ना हे मुन्न्या विकेट से काढूच्या नावावर अवॉर्ड जातोय सुजल घरात नको 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 मात्र त्याच्या खालोखाल राहिला आणि भारत सिरीजची बाईक आज मात्र कामगिरी केले आणि समीर नाईक अक्षरशः त्याला खांद्यावर घेऊन आलाय. सुजल घरात ठरला या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. मी माझ्या टीमचं कौतुक करीन की त्यांनी आज दुसऱ्यांदा चॅम्पियन. आम्ही सकाळी पण चॅम्पियन झालो होतो आणि आता पण चॅम्पियन झालो आणि आम्ही आता सोनारला पण जाऊन चॅम्पियन होऊ एवढंच. आणि वाघ 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 काय म्हणणार मी चालणारे चालतील वाघ आहे वाघ. यस समीर नाईक यांचा खरं हा परत एकदा चॅम्पियन झालो. कसं वाटतंय आभार मानतो. कसं वाटतंय कसं वाटतंय सॅमी सेमी ज्यांनी ज्यांनी आम्हाला सपोर्ट केलं त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मनाच्या अंतकणापासून आभार मानतो. डीजे एक गाणं लावा चॅम्पियन म्हणजे ब्रावो. एक गाणं होऊन जाऊ दे चॅम्पियन. छान वाटलं बघा समीर नाईक ट्रॉफी कोलीवाडा फोर्टी प्रसंग या खेळाडूंना केलं जातं. गौऱ्या गौऱ्या आपण या हॅलो गाइस, घनश्याम मीडिया चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही चिरलेला फायनल मारलेले आहे. ताकद झालेले आहेत ट्रॉफी गावाला. बघूया कसं काय होते पुढं. समीर नाईक दुसरी एंट्री आणि दुसरा क्रमांक समाधान शेठ माली यांनी हा संघ 2 धाब्याची आवश्यकता. धाव जाऊ जाऊ का अरे धाव ना अरे काय पोरा ती म्हणजे काहीच वाटतं तुला काहीच वाटत भेटणार तर सुजलला चॅम्पियनचं का मारला का बाईक भेटली कपला विषय का सोनारीला चॅम्पियन असं तुझ्या गांडी तर मस्त मग फाटली फाटली हा काम सुट्टी घे मग काय काय बोलत नाही काय बोलत नाही काय बघताय ना आपलं. हा हे आमचं खंदे समर्थक आहेत. सिद्धू प्रतीक अजून किती काय प्रशांतजी ओके 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 हे आमचं कधी पण वाजू दे 4 वाजू दे 5 वाजू दे समर्थक आहे. टी शर्ट बिचारा टी शर्ट येत नाही पण आता माझी कधी टी शर्ट येईल 100% टी शर्ट येईल तुम्हाला त्या ट्रॉफी घाल गेलतो काय नाही काय नाही काय मोदक होते असे घेते काय घेतली काय कोणला म्हणा ऐसा शिवा तिथं शिव म्हणजे काय बाउलट कॅच पकड असं बोललाय. कॅच सोडू नको तुझ्या बाईकवर होता. ओके ओके बाईक जाईल तो आवाज करून नको पोपटाचा आवाज करून नको एकदा 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 अजून दुसरा मांजरा बिंद्राचा येतात बोलतो आम्हाला समजलाय. कबुतराचा आवाज आहे कर म्हणजे अरे समीर एक डान दाखव यार डान दाखव आपला
त्याला देखील आपण विनंती हा, करतो. कसं वाटतं तुला फायनल मारली तर? आणि गोड आवाज, जो आवाज आपण अनेक नामांकित मग काय बोलशील? बोलशील काय त्याचा? पाटील सर यांचा आपण यथोचित मान-सन्मान करत आहोत. बोल. डबल चॅम्पियन झालो. हा पहिली संपूर्ण तळोजा आवाज तुसपूरला मारली. हा. आणि आता ही जिल्ह्याला मारली. आता रायगडचा तिसरी एक गोड आवाज सोनारला मारू. पाहिलं हा. मारू म्हणजे मारू. 100%. त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. पत्तू सर्वांची मनं आपल्या गोड आवाजात सोनारला बघायला ये. आम्ही जाऊ घरी जाऊ. कामाला जातोय. नाही पडला ना तुझा फोन. अरे दिसत नाही ते धामते येतोय मधीन दिसतंय दिसतंय. अंतिम सामना ज्यानं भेटलेला मेहनत मॅच. एका तज्ञा सामना सहजरित्या जिंकून दिला. छोटा पॅकेज बडा धमाका. सध्या खेळाडूची प्रचंड चर्चा आहे. बॅटिंग आवडण्यासाठी त्या चौदा कालावधीने प्रयास कोहलीसाठी काय कमालचा खेळ दाखवलाय प्रयास न. थांब एक मिनिट थांब. बोल काय माहिती आहे मी साधे अशी मॅच ना असे इझी घेतं. आपल्याला माहिती आहे फायनल आहे आता एकदम प्रॉपर खेळायचं आहे. मग तर कसं प्रॉपर कॅच येतं असं माझं स्ट्रॅटर्जी असतं. चांगली कामगिरी पाहायला मिळाली प्रयासची आणि या खेळाडूला आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देतोय आपण. काय झाला नुसता तुम्हाला समजा नाही माझी स्ट्रॅटर्जी. पुढील खरं तर एकूण या स्पर्धेमध्ये 40 संघ खेळलेत. 40 संघामध्ये खेळत असताना ज्या खेळाडूंना उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलंय, ज्यानं या स्पर्धेमध्ये 3 कॅचेस घेतल्यात, असा खेळाडू निशाद 11 दादरपाडा संघाचा निमिष मोहिते ठरलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट बिल्डर निमिष मोहिते. या खेळाडूला आपण स्पोर्ट्स सायकल व भव्य आकर्षक ट्रॉफी देऊन जे आलीत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस देत आहोत. या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक निमिष मोहिते हा खेळाडू ठरलाय. आणि या गोलंदाजांना 2 षटकं हाताळलीत, 17 धावा खर्च केल्या, 4 विकेट मिळवल्यात. चॅलेंजर चिर्ले संघाचा मनीष मडवी ठरलाय उत्कृष्ट गोलंदाज. काय बोलता? बरी तुम्ही ब्लॉक करणार असेल तो मॅच हरतून आरुदीचा मार बघतोय हिम्मत. बोल रे बोल. सगळ्यांची बार येतोय, प्रत्येकाचा दिवस येतोय. प्रत्येकाचा दिवस येतात. बाईक गेली स्वर्गीय आनंद मडवी, कैसी गाय गेली? कुमार सिद्धार्थ मडवी व मनीष मडवी यांच्या वतीनं ही सायकल मात्र यांच्या शुभ हस्ते काय काकाला काय बक्षीस दिलं जातंय. मनीष काय? मडवी ज्यानं 17 धावा आणि 4 विकेट मिळवल्यात. या खेळाडूला आपण पावडर गाडी नाही. उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस देतोय. सायकल किसको. अभिनंदन मनीष. आणि काय सांगशील करतोय घरच्या स्पर्धेमध्ये चांगलं पारितोषिक दिलं. उत्कृष्ट फलंदाज. नाही तर 40 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत पण लारला, या पोऱ्या स्पर्धेमध्ये लारला, पोऱ्या लारला. बक्षिसासाठी आपण नितीन मडवी जॉन्टी याच्याकडे वळत आहोत. तर सर्वसाधारण हे बक्षीस वाटून दिले जाणार आहे. अक्का, असू दे. त्यामुळं पुढील बक्षीस ज्या खेळाडूंना संपूर्ण या स्पर्धेमध्ये 24 चेंडू तो खेळला, 3 मॅचेस मध्ये 60 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. आणि असा खेळाडू ध्रुवीज कायरा 11 न्यू यॉर्कस्टर महासंघाचा प्रयास कोहली ठरलाय. 24 चेंडू 60 धावा उत्कृष्ट फलंदाज. बॅटचा कव्हर काय? ही सायकल स्वर्गीय श्याम सुंदर मडवी यांच्या स्मरणार्थ नितीन मडवी यांच्या वतीने देण्यात आल्या. आणि नितीनजी मडवी आमचे जॉन्टी यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज प्रयास हे कोहलीला पारितोषिक देण्यात येत आहे. भेटलेला आहे. प्रयास कोहली फार चर्चेमधलं नाव आहे. बऱ्याचशा नामांकित स्पर्धा सोनारची आता नाईट क्रिकेट स्पर्धा तिथे देखील सुपर 4 मध्ये हा संघ पोहोचला. अरे प्लेअरांना खेळून घामणे फुटला. यो 12 राऊंड घाम फुटला याला. खेलो तो मी खेलो तो. काही नव्हतं केलं. 12 होतं. 12 लक्ष माझं होता. अरे गेम पण दाखवील. स्पर्धा खेळण्यात आली जिथे एक सायकल सायकल भेटली तर चालवतोय. ते बाईक भेटल्यानंतर केव्हा चालवायच्या? आपण बोलूयात चतुर्थ पारितोषिक 40पेक्षा 8 संघ थांब. अरे ब्रेक नाही लाग. 8 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या होत्या आणि त्या धावा देखील डिपेंड केल्या. सायकल तर चालवतोस र. 40+ सायकल चालवतोस. त्या बाईक भेटल्यानंतर केव्हा चालवायच्या? इकडे बघ या काय हे शेट बघा. चांगलाच खेळ शेट बघा. बसते बघा सर. बसते बघा कसा. मी काय बोलतोय? ते बाईक भेटल्यानंतर केव्हा चालवायच्या? डॉक्टर श्रेयश मडवी, अरे पिट करतो. मडवी आणि विराज खरात यांना आपण इन्व्हाइट करतोय आपण हे पारितोषिक देण्यासाठी. या
रोख रक्कम 25,000. चालवा भव्य आकर्षक बघा चालक समीर दिनाई ट्रॉफी कोलीवाडा फोर्टी प्रसंग या खेळाडूंना अभिनंदन केलं जातं. गौऱ्या आपण या समीर. शिवम मडवी, प्रथमेश मडवी आपण मी या का बोलतोय? जांजलची फोटो मेंबर का व्हिडिओ उशिरा आला पण एकंदरीत 40% चांगला खेळ झाला. काय सांगशील एकंदरीत आयोजनाबद्दल? हे आकद बघ आयोजन एकदम शुद्ध होतं. काय तुम्ही जेव्हा माहिती तुम्हाला फोटो पाठवतो ना मी त्या गौऱ्या ते फोन हे साहिल कार रे साहिल फोटो कार रे काही कामाचं नाही ब्लॉग मध्ये टाकतं का टाकील तर हे आला दिसतंय बाजूला फोटो काढते दिसतंय तुला. गौऱ्या फोटो नव्हता करत तो स्टोरी टाकत होता स्टोरी करत होता नव्हता फोटो स्टोरी करत होता. जाऊ दे कपला ब्लॉग पालीच्या मैदानामध्ये चॅम्पियन संघ झाले पण चांगला काय बोलता मग ट्रॉफी येऊ दे नंतर बोलतो. ओके चालेल तृतीय पारदर्शकाकडे जिथे इथं आलेले आहेत आमचे श्रद्धे समर्थक वालगावचे रोहन दादा अण्णा अनयो त्यांचा भाचा अरे जवळ या हा अरे ते पाहणं नाही माझ्यावर चला पडिया मी काय सायकल वाला कशी पेट करेल घरात आयुष मडवी अरे करू घरा गेलं वा माळी घरात गेलं उद्या ऋतुज घरात अरे तू हा अनिल मडवी यांना आपण इन्व्हाइट करतो. तृतीय पारदर्शक रोख रक्कम 50,000 भव्य आकर्षक चॅलेंजर ट्रॉफी 2025. संघाने दुसरा क्रमांक मारला. 1 मिनिट शांत ठेवा. बघा या स्पर्धेचा रनर अप संघ उपविजेता संघ ठरला. चिर्ले चॅलेंजर टीमचा समाधान शर्माळी तुम आगे बढ़ो. बघा काय समाधान शर्माळी तुम आगे अरे बढ़ो. दोन माणसं आहे ना खावाला खाते कोण बघा 4 वाजले 4 खाणं मग तुम्हाला नका खाऊ. गोवा, नेपाळ, राजस्थान, उटी, मनाली आमच्या खंद्याचा भरता प्रशांत भाई काय होतं अधिकृत दिसलं ना तुमचं सगळ्यांना दाखवलं काय होतं पाहिलं होतं की नाटक क्रिकेट स्पर्धा ठेवायची पावसाळी रबर बॉलची स्पर्धा अनेक वेळा आपण ठेवली. नाही महाभारत बघला रामायण पण बघला देखील आले. सगळं आलं तू नव्हतास आपलेच आयोजन आपल्याच मुलांनी चांगला पोपटी केलं. गवाय किती मनामध्ये आनंद आहे. मनाचवरून या ना सगळ्यांना खूपच आनंद आहे. पण आपली आका स्पर्धा आहे. कधी या सांगतोय ना पण हे जो माझा आनंद आहे तो खावा मग खावा. मी करून घेतला नाही तर इतर मी तुम्हाला उड्या मारताना दिसलो तारीख द्या. आणि मुलांचा होप्स आहे तो माझ्यामुळेच अरे कमी खा तोंड पण आता आणि खरोखर स्पर्धा विपुल आहे आणि माझ्या मनापासून पहिलं काय त्याची मदत केली कारण स्पर्धा नाईटची स्पर्धा म्हणजे खूपच खर्चिक स्पर्धा आहे आणि ती स्पर्धा संपन्न झाली. आज माझा मन आनंदी झालेला आहे आणि मुलांनी त्याच्यात सेकंड नंबर मारला. असं वाटतं का खरोखरच आता आम्ही बँडो रूल आहे, हा कॉमन रूल आहे. त्यामुळं फक्त तुमच्या माहितीसाठी आणि जेव्हा पासिंग होईल त्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही ते अवॉर्ड घेऊ शकता. बाकीचे राहिलेले पैसे तर मालिका तोंड बघा आता सर्वात मोठं पारितोषिक अर्थातच ही 2 व्हीलर बाईक आहे हिरो कंपनीची आणि ती मात्र या खेळाडूला दिली जाईल. चला एनी केसेस सुजल करत कारण 1-2 नाही तर 3-4 नावं सातत्यानं वर पुढे मागे होत होती. मान ऑफ द सिरीज आणि मान ऑफ द सिरीजची बाईक मान ऑफ द सिरीजचं हे पारितोषिक मान ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूला पहिल्यांदा मिळणार आहे. त्यामुळे आज त्या खेळाडूचं स्वप्न मात्र आज मान ऑफ द सिरीज म्हणून पूर्ण होईल आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मान ऑफ द सिरीजचा अवॉर्ड जातोय. तब्बल 90 पॉइंट्स या खेळाडूच्या नावावर आहेत. हे मुन्ना विकेट्स या खेळाडूच्या नावावर आहेत. अवॉर्ड जातोय सुजल घरात मात्र त्याच्या खालोखाल राहिला आणि भारत सिरीजची बाईक आज मात्र कामगिरी केली आणि समीर नाईक अक्षरशः त्याला खांद्यावर घेऊन आलाय. सुजल घरात ठरला या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज
पोर्तुगाल सभांची बाईसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण देतोय ही प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी. रणवीर शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक पत्र त्याला पारितोषिक आहे. नाही टीमचा गद्दार प्लेअर आहे, गद्दार प्लेअर. प्रयासचा फोटो असं पाहिलं तर ते दोजाला असतात. सगळ्यांपासून आभार व्यक्त करतोय आणि या त्यांनी गद्दार प्लेअर आहे ह्यो. मी त्यासाठीच म्हणालो होतो रोशनदा. man of the series त्याला एक नंबर हा बाईक आहे. दुश्मन आहे ना म्हणून दुश्मन आहे म्हणून घ्यायला नाही काही. बेस्ट बॉलरची होती ती बाईक आणि ही थांब, दुसरी थांब. बाईक आहे. परंतु कसं वाटतंय थांब घेते एक बाईक आणि आता मला माझं सिरीज घ्यायचीच आहे आणि मी घेतली. काय सांगशील खरं तर जेव्हा आपण रेस मध्ये लागतो जेवढे पॉइंट्स आपल्याला आता शेवटचा सामना खेळायचा आहे वर खाली इतर सुद्धा बाकीच्या खेळाडूंची सुद्धा आकडेवारी आपण गोळा करत असतो तेव्हा कसं चॅलेंज असतं म्हणजे जसं तुमच्या शेवटची मॅच खेळायची आहे आणि जर रिमेनिंग पॉइंट्स आपल्याला त्या मॅच मध्ये कमवायचे आहेत तेव्हा परिस्थिती काय असते. परिस्थिती काय नाही मी कधी या सिरीजसाठी गेलोच नाही. मी टीमसाठी गेलो कारण की टीम जिंकून दे मला माहित नव्हतं की मी सिरीजसाठी आहे बस टीमसाठी गेलो. काय सांगशील या स्पर्धेबद्दल. आज मॅन ऑफ द सिरीजची बाईक म्हणून नक्कीच लक्षात राहील जी आमचे सभाजी बाईसाहेबांच्या वतीनं खरं तर आज तुला मिळाले आणि आज हे चिरले स्पर्धेनं मात्र तुझं स्वप्न पूर्ण केलंय. काय म्हणशील एकंदरीत आयोजकांबद्दल. आयोजन खूपच चांगलं आहे काका तुमचं आयोजन मस्त आहे खेळायला पण मजा आली आणि सिरीज बाईक घेताना नक्कीच तू चांगला खेळलास परंतु ऍज अ टीम म्हणून सगळेच टीमचे प्लेयर्स टीममेट्स आणि इतर स्टाफ म्हणजे बाकीचे आपले सगळेच पाठीराखे या पाठीराख्यांबद्दल काय सांगशील. नक्कीच काय राहिले म्हणून व्हायला समजा आकाशदा हे आमचं पॅकर आहेत कधी डाऊनफॉल झाले असेल काही बोलत नाही काय नाही मस्त. आणि 2 वर्षापूर्वी मी 2 प्लेयरांना बोललो होतो की मॅन ऑफ द सिरीज घेईल आणि ते घेऊन 100% बोललेला. सुजलसाठी चला बाईकवर चला समादेशी माळी यांना आपण इन्व्हाइट करतोय. रणधीर म्हात्रे यांना देखील विनंती आहे. चला चैतन्य गोवर्धन पाटील आपण देखील इथे जॉईन व्हा. राहू दे ना त्यात फोटो काढू दे बसू दे बसल काही नाही होणार. चला आपण पहिल्यांदा बाईक वर बसवतो सुजलला. राहू दे ना परत खाली. मॅन ऑफ द सिरीजची पहिली बाईक या खेळाडूने जिंकवल्या. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एक बाईक मिळाली. खाली करा मग. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की चांगला ब्रेक दाबून ठेवा कदा. सुजलला आणि संघाचे संघ मालक देखील जॉईन आहेत. एक वेगळा आनंद पाहायला मिळतोय. राहू दे खूप एवढीच कामगिरी पुढं हो. सुजलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ध्रुविकास कायरा निवेक्षर वहाळ संघ कमालीची त्यांनी खेळ दाखवला. या संपूर्ण स्पर्धेचे आयोजक समाधान शिरमाडी रणधीर म्हात्रे आणि मॅनेजर रोशन पाटील सात एकदा जयघोष होऊन द्या. गणपती बाप्पा. समीर नाईक याचा तेवढाच अजूनही पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण चांगली कामगिरी पाहायला मिळतं. सुजलला त्याच्या आयुष्यातील पहिली बाईक बेस्ट बॉलर त्याला अगोदर बाईक मिळाली पण चांगलीच कामगिरी दाखवल्या. त्यामुळे 2 बाईक आज सुजलच्या नावावर. चला चॅम्पियन टीम चाललेली आहे. अन्न चाललं तर याच पाठवलं. गणपती बाप्पा. चॅम्पियन ठरला. काय बोलता बोला. आता काय दौरा आहे तुमचा. मुलांची कामगिरी मुलांनी केलेली हा खेळ आज प्रयास कोहली असेल संपूर्ण घनश्याम असेल ज्या मुलांवर तुम्ही विश्वास दाखवला
अवघ्या 2 ते 3 वर्षामध्ये चांगलीच कामगिरी पाहायला मिळाली ती या सर्व मुलांची. जो विश्वास त्या थँक्यू काय सांगाल एकंदरीत या मुलांबद्दल? अभिनंदन. आज थांबा एक मिनिट एकच नंबर केला. अभिमान मला यंगस्टर सेमी बाजूला हो ना. एकच नंबर केला. माझी पण टीम आहे घरची, शेडोन बी स्कायरा 11 शेडोन बी, ते पण मस्त खेळतात. पण गेली 2 वर्ष मी यांच्या एंट्री भरतो. माझ्या ठाण्यामध्ये डोंबिवलीमध्ये नाव निघतो यांचं. अभिमान आहे मला पण. एकदा जोडत तुझा आकाश पाटीलसाठी आणि हा चॅम्पियन 12 खेळाडू आहेत आणि 12 खेळाडूंसाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आकाश पाटील यांनी दिले. त्यामध्ये आपण समीर नाईक यांच्याशी आपण 2 शब्द बोलला. समीर सेमी 2 शब्द सेमी ट्रॉफी ठेव. समी जवळजवळ मला असं वाटतं पैसे किती उरण क्रिकेटमध्ये मला वाटतं तू अनेक स्पर्धा खेळलास. नाईट क्रिकेट स्पर्धा म्हटली की उरण मध्ये 4, 5, 6 अगदी सकाळचे बाजारचे. पण आज 1 वाजता 1:30 वाजता फायनल संपते. आयोजकांनी केलेली कठोर कारवाई असेल, तुझ्या टीमचा ऑल ओव्हर परफॉर्मन्स असेल, पहिल्यांदा टीम बद्दल काय सांगशील? पहिले तर मी हे सांगेल की मी पहिली नाईट टुर्नामेंट चिरल्याला गेलेलो. त्यावेळी माझ्या टीममध्ये ऋषी नाईक, चिरल्याच्या टीममध्ये रमाकांत घरत आणि चिरल्यामध्ये टुर्नामेंट झाली ती पहिली नाईटची होती. दीपकनी ठेवलेली काय दीपक दादानी. आणि तेव्हा 2011 का 12ची टुर्नामेंट होती. 11, 12, 13 काहीतरी आठवत नाही. आणि ती टुर्नामेंट एवढी फेमस होती की बघायलाच पब्लिक काहीतरी 20 का 30,000 लोक होती. आणि आमच्या म्हणजे या भागातली मुलांना तर पूर्ण भरलेलं ग्राउंड होतं आणि ते वेगळं होतं. आताचं दृश्य तर मला कोणी दिसत पण नाही. एवढं म्हणजे डाऊन झालंय, लाईव्ह झालेच. पण त्यावेळी जी मजा होती ना, बाईक नसायच्या, फक्त ट्रॉफी असायची, पण ती ट्रॉफी घ्यायला पण मजा यायची. आणि आता हे टुर्नामेंट तर खूप छान झालंय. जसं वर्ष जातील तसं टुर्नामेंट पण अपलोड होत जातील, अजून जास्त चांगले होत जातील. पैसे वाढले. थँक्यू दादा, आम्हाला इथं चान्स दिला टीम खेळायला. आणि मी माझ्या टीमचं कौतुक करीन की त्यांनी आज दुसऱ्यांदा चॅम्पियन, आम्ही सकाळी पण चॅम्पियन झालो होतो आणि आता पण चॅम्पियन झालो आणि आम्ही आता सोनारला पण जाऊन चॅम्पियन होऊ एवढंच. आणि वाघ केल्यानंतर काय बोलणार मी, चालणारे चालतील वाघ आहे वाघ. यस, समीर नाईक यांचा खरं तर हा सायकल काय नंतर गाडी गावात तुमच्या घराने. मागशी पलर मागशी पळा. धीरज स्टाईल बोलतोय. बॅट तुझी आम्ही साहिल लारा सुजू सेमी सुजू आम्ही ही मोठी आहे ती क्रिस्टल आहे. आली पाहिजे का नाही ती? यस मॅन यस, एनी टाइम. राहुल स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर. ओके, थँक्यू. नेहमी राहुल स्पोर्ट्सच्या बॅटिंग खेळत असतो. त्यांचे तू सार्थक काय परत एकदा मी चॅम्पियन झालेलो. जेच बघा चॅम्पियन झालेलो. परत एकदा चॅम्पियन झालो. कसं वाटतंय सेमी ज्याने आम्हाला सपोर्ट केलं त्या सगळ्यांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो. मनाच्या अंतकरणापासून आभार मानतो.
डीजे एक गाणं लावा चॅम्पियन म्हणजे ब्रावो एक गाणं होऊन जाऊ दे चॅम्पियन. प्रमोद स्मृती चषक 2025 ला आम्ही चॅम्पियन मारलेला आहे. आलो एक मिनिट. हे बघा कशी मारली प्राइस फुल फायनल मॅचची मॅच भेटलेली आहे इथं बोल कधी हा दे त्यांचं अभिनंदन. एकाच दिवसामध्ये 3 वेळा हा संघ 24 तासामध्ये 3 वेळा चॅम्पियन बनलाय फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि त्यासोबत अगदी क्रिस्टलची भव्य दिव्य ही ट्रॉफी आणि त्यासोबत ॲडिडास ब्रँडेड शूज आपण देऊन या खेळाडूंचा गौरव करतोय. ज्या खेळाडूनं एकूण 4 झेल पकडले आणि 1 रनआउट केलं असा खेळाडू ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मोठी सुई गावचा दीप पाटील. दीप पाटील टीमला आपण देतोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक देतोय दीप पाटीलला. मोठी सुई गावचा खेळाडू या सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आपण देणार आहोत. स्पोर्ट्स सायकल त्यासोबत क्रिस्टल ट्रॉफी देऊन आपण या खेळाडूचा गौरव करतोय. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्या खेळाडूनं एकूण 8 विकेट घेतले आणि अगदी फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या अगदी कौशल्याने नाचवलं अक्षरशः. स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जातोय ज्याने उत्तम कामगिरी केली मोठी सुईचा हर्ष भोपी. हर्षला आपण देतोय 8 विकेट त्याने घेतले. सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट प्रशांत आपण देणार आहोत. एक नंबर आहे ना एक नंबर जाऊ दे नाही पुढचं वैयक्तिक पारितोषिक आपण देणार आहोत. मी संकेत कडू यांना विनंती करेन की आपण यावर 3 नंबर मारुती पार्टीतून 2 बाईक घेतल्या प्रीमियर लीगच्या तुम्ही द्यायला पाहिजे उलटी मारायला नको. 74 रन केलेला आहे प्रयास कोहली प्रमोद स्मृती चषकाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज जातोय प्रयास कोहली. एक दिवसात 2 सायकल येणारा 2 अप्पाजी पाटील यांनी अगोदरच तिथे अनाउन्समेंट मी करण्याच्या अगोदरच सांगितले लगातार 3 वेळा दिवसभरामध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज. दिवस काय अप्रतिम राहिले. अगदी आपण बघतोय 24 तासामध्ये 3 वेळा हा संघ खेळून कल्याण सॉरी अभिनंदन प्रयास. खूप दमदार प्रदर्शन त्याने केलं आणि त्याला चालल्यात आठवण घेऊन चाललेल्या आहात प्रमोद स्मृती चषकाची या तुम्हाला शुभेच्छा. फार मोठा गौरव असतो जेव्हा एखादा प्लेयर बाईक जिंकतो अर्थात मालिकावीर बनतो प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बनतो. हर्ष भोपी आणि ज्या खेळाडूनं 53 धावा केल्या बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतले टोटल 8 इज इक्वल पॉइंट होत आहेत 93 पॉइंट सोबत. आणि या स्पर्धेचा प्रमोद स्मृती चषकाचा मालिकावीर बनतोय बायकर मॅन बनतोय जिल्हा संघाचा आहे. प्रमोद स्मृती चषक 2025 होणारी या स्पर्धेचा मालिकावीर. एकूण पॉइंट त्याने केलेले आहेत 93. काही फोटो सेशन्स काही आठवणी बायकरमॅन बनलेला आहे. विवेक हातमोलकर सोबत आपण थोडं बोलूया. आकाश पाटील सन्माननीय स्काय रॅलोचे सर्व आकाश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक घेतोय. विवेक हातमोलकर. विवेक तिथेच बसून राहा. विवेक तुझ्या जीवनातील कितवी बाईक आहे? पहिलीच बाईक आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. कारण स्वप्न पूर्ण झाले. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं किमान एक तरी बाईक मी माझ्या आयुष्यामध्ये जिंकावी हे स्वप्न असतं आणि आज विवेक हातमोलकरनं चिरनेर संघाचा हा खेळाडू हे त्याने स्वप्न पूर्ण केलंय. विवेक घरून सपोर्ट कसा असतो क्रिकेट खेळासाठी? माझी मम्मी मॅच बघत असेल मला घरून खूप सपोर्ट असतो आणि माझ्या टीमचा पण मला खूप सपोर्ट असतो आणि बस मला असंच सपोर्ट करा. मी असंच मेहनत करतो. वेल डन वेल जॉब. खूप साऱ्या शुभेच्छा विवेक. असंच प्रदर्शन करत राहा आणि जिंकत राहा. तर जिंकले तू ईव्ही बाईक आहे. खरं तर आपण अनेक पेट्रोल बाईक बघतो. आता ईव्हीचा जमाना आहे. गो विथ ग्रीन असं आपण म्हणतो.
कसं वाटतंय क्रिस्टल ट्रॉफी, एवढी वजनाची ट्रॉफी हातात उचलता नसताना आणि आज या संपूर्ण क्रिस्टल ट्रॉफी तुम्हाला दिलेत, काय म्हणाल? आयोजन तर खूप चांगला होता आणि हा आयोजन मला असं वाटतं उरणमध्ये पहिल्यांदा झाला असेल आणि या क्रिस्टल ट्रॉफी पण पहिल्यांदा असेल या उरणमध्ये. आणि थँक्यू बोलेन. आणि प्रथम तर मी प्रशांताला थँक्यू बोलेन, कारण आमची मॅच लगेच लावणार होता, तर मी प्रशांताला बोललो की 4 राऊंड नंतर लाव, त्याच्यामुळे आम्ही आता इथे विन झालो आणि मला बाईक भेटली असं वाटतं मला. क्या बात आहे. आता नो मोर क्वेश्चन. शुभेच्छा, आनंद साजरा करा आणि पुन्हा एकदा स्मृती चषकावर या स्पर्धेवर ज्या संघानं आपलं नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं असा संघ ठरतोय 24 तासामध्ये 3 वेळा चॅम्पियन बनलेला स्काय इलेव्हन नियम सासवाल आकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. एकदा जोरदार टाळ्या. चॅम्पियन्स, ऑलवेज चॅम्पियन. कॅप्शन मध्ये बोलतोय. काय बोलता सगळं चॅम्पियन. फोटोशूट झालेलं आहे. मोहित पाटील दिसत नाही इकडे, उजेड येते उजेडात. कसं चमकते बा पोरे, कसं चमकतंय. 7:30 वाजता पोहोचलेलो ट्रॉफ्या घेऊन ग्राउंडवर. तर कसं वाटतंय? आय एम सो हॅपी, सो ब्रिलियंट. आवाज गेला. आकाश भाऊ ग्राउंड वाले वालचे या पोहोचलेलो ग्राउंडवर. सॅमीचा आवाज लागलेला आहे कारण का फुल जल्लोष केला आहे. कोणी मॅच नसेल बघली तर एकदा मॅच बघा. डोंबिवली वर्सेस वहाल. नक्कीच एकदा मॅच बघा. काय मॅच झाली न काय जल्लोष आम्ही केला आहे. कारले व्हिडिओ चालूच आहे, व्हिडिओ चालूच आहे. हा यो बघ कोण आले सकाळ सकाळचे. काय बोलता कोण? आयस केलतन पीच कुठले? सकाळी 8:15 वाजता, 7:45 वाजता आलेलो आहे ग्राउंडवर प्रॅक्टिसला मॅचची. तसाच काकूच बिकूस आहे, सिद्धू बॅटिंग करत आहे. यो प्लेअर बघा, यो प्लेअर लाल टी शर्टवाला याने रिटायरमेंट घेतलेले आहे. अक्षय दापोलकरने रिटायरमेंट घेतलीच ना. कमबॅक का? ओके ओके. आलेलो आहे मी 6 वाजता सीमादेवी जवळ नारळ फोडायला आणि गुलाल टाकायला. बाईक भेटलेली आणि ट्रॉफी भेटलेल्या आहेत ते दाखवत आहे. टोटल आमच्या गावात टोटल किती 6 नंबर आली. दुसऱ्या संघाने पण 3 ट्रॉफ्या मारल्या. 1 नाईटच्या, 2 डेच्या तही, आणि आम्ही 2 नाईटच्या आणि 1 डेची मारली. भरपूर गावात जल्लोष आहे. जल्लोष म्हणजे आमचे कोण जल्लोष तर जास्त करायचं, पण क्रिकेट चांगलं खेळतात दोन्ही टीम. ते माणसं सगळी झोपून बिपून हे जे काय ते भारत गुलाल तर कार ट्रॉफी ठेवलेले आहे. तर माल काय काही कापीचं पाय पडताना येऊन नारळ बघ कसं पोहोच पाया पर पहिले नारळ नंतर बोर. हो अरे बाबा बस वागताना चांगलं डायरेक्ट. हां गणपती मोर या काही कामाचं नाही. बाकी तर पाय तरी बर पाया परा बंद पाया परा मोन्या. पाया पर मी देते दे तुला काय खायचं लिहून प्रसाद देतय. धीरज पाटील अनिल झालेलं पूजन. आता प्रसाद देतोय मी. आमची सीमादेवी आणि एवढ्या ट्रॉफ्या आहेत. अच्छा 12 तासामध्ये 3 ट्रॉफ्या मारल्या मी टोटल. किती मॅच खेळलो माहिती आहे का? आम्ही डेला 2 खेळलो आणि तलाजा मचकूरला 2 खेळलो. 4 चिरल्याला 3 आणि काय रे सोनारीला 3. टोटल किती झाल्या? 4, 7, 8 11 मॅच खेळलो मी टोटल. मॅकडी स्टारबक्सचे मालक आलेले आहेत इथं. भाई आता काम होत जाईल. अशा प्रकारे पूजन बिजन झालेलं आहे. आता जातो आम्ही घरी
प्रकारे इथं पूजन झालं आहे. काके करता आणि तुझ्याची मम्मी आहे आणि 2 बाईक आहेत. ही चिरल्याची त्याचा इच्छा आहे, ती नाव्याची आहे, बॉलरची आणि ही सिरीजची. अशा प्रकारे 2 बाईक भेटलेल्या आहेत. प्रयासला 2 बाईक, सुचलला 2 बाईक आणि प्रत्येकाला 2 बाईक भेटलेल्या आहेत. दोघांना 2, तिघांना 2 भेटलेलं आहे. ते झालेलं आहे ते 2 बाईक आणि 2 बाईकचा काके आहे.